कारण काय आहे तर तुम्हाला हे पुस्तक का आवडतं? बघा, नरकातला स्वर्ग हा हे पुस्तक जे परवा दिवशी प्रकाशित झालं माननीय राऊत साहेबांचं, त्याच्यामध्ये मी ते माझ्या देवाऱ्यात ठेवलं होतं. देवाऱ्यात ठेवून मी काल त्याचं पूजन केलं. आणि मला वाटतं की कोणत्याही आव्हानात्मक जे काम असतं त्या आव्हानात्मक कामाची सुरुवात आपण आपल्या देवाऱ्यापासून करतो. आणि मला वाटतं की जे आता तुम्ही म्हटलात की भाजपच्या लोकांनी त्याच्या विरोधामध्ये भाष्य केलंय, पण मी आता जी काही त्याची 40 पानं कालपासून वाचली. ह्या 40 पानांमध्ये जे काही मी वाचले ना, मला वाटतं की हे सगळं आम्ही तर शिवसैनिक म्हणून वाचणारच आहोत, परंतु ह्याची महत्वाची गरज वाचण्याची खऱ्या अर्थानं भाजपच्या लोकांना आहे. हे भाजपच्या लोकांनी हे वाचलं पाहिजे. त्याच्यामध्ये मग त्यांना कळेल की खऱ्या अर्थानं मोदींना ज्या टायमाला मोदी काहीच नव्हते त्या टायमाला मोदींना कुणी सपोर्ट केला. शिवसेना म्हणून, मान्य उद्धव साहेब म्हणून, मान्य संजय राऊत साहेब म्हणून ह्यांनी ज्या गोष्टी पुढे आणल्या त्या सुरुवातीच्याच काळामध्ये आहेत. आणि खऱ्या अर्थानं म्हणून मी म्हणतो की खऱ्या अर्थानं हे सगळं की जे आज जे काय चाललंय ना, विश्वगुरु वगैरे, हे विश्वगुरु होण्यामागं खऱ्या अर्थानं जे आपण म्हणतो ना, एखादं मंदिर ज्या टायमाला होतं त्या मंदिराची पायाभरणी ज्या टायमाला होती ती पायाभरणी खऱ्या अर्थानं शिवसेनेने केलेली आहे. आणि ती हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे असतील, आत्ताचे शिवसेना प्रमुख मान्य उद्धव साहेब असतील, संजय राऊत साहेब असतील किंवा सर्व शिवसैनिक असतील, यांनीच खऱ्या अर्थानं मोदींना हिंदू जननायक म्हणण्याला ज्यावेळेस सुरुवात झाली ती खऱ्या अर्थानं पहिल्यांदा शिवसेनेपासून झालेली. त्यामुळे भाजपच्या लोकांना खऱ्या अर्थाने वाचण्याची गरज आहे. आणि मला वाटतं की लपून चोरून वाचत पण असतील का त्याच्या असं म्हणतात त्या पुस्तकाला आम्ही समोर बघत असतो काय बघायचं किंवा काय वाचत आहे असं काय आहे. फडणवीसांनी बाल साहित्य नाही, बाल साहित्य खऱ्या अर्थानं मला वाटतं की फडणवीस साहेबांचे जे आहेत ना गुरु आपण ज्यांना म्हणतो की अमित शहा साहेब, हे अमित शहा साहेबांच्या वरती या पुस्तकामध्ये विशेषतः सुरुवातीच्या काळात काहीच नाहीये. आणि जे आता राज्याचं राजकारण चालवतात ते जे काही भाजपवाले म्हणतात ना की किंवा त्यांनी जे काही त्याला म्हटलंय की बाल साहित्य म्हणून, तर मला वाटतं की हे खऱ्या अर्थानं आता हे ह्याच्यामधनं जर प्रेरणा घ्यायची असेल नरकातल्या स्वर्गातून, तर मोदी साहेबांसोबतच हे सगळं फडणवीस साहेबांनी पण वाचलं पाहिजे, कारण त्यांना पण प्रेरणा मिळणार आहे त्याच्यामध्ये. सुवर्णपाणी कोणत्या आव्हानात्मक कामाची सुरुवात आपण देवारापासून करतो. तुम्हाला या पुस्तकाचं आव्हानात्मक काय वाटलं? बघा, परवा दिवशी ज्यावेळेस या प्रकाशन झालं त्या प्रकाशन सोहळ्याच्या स्टेजवरतीच मान्य संजय राऊत साहेबांनी एक भाष्य केलं होतं की ज्याला विरोधामध्ये बसून यशस्वी राजकारण करायचं असेल त्याने हे पुस्तक वाचलं पाहिजे. कारण राजकारण हे चांगलं आहे. राजकारण चांगल्या प्रकारचं राजकारण करत असताना त्याला आव्हानही नेहमी येत असतात, जी की राऊत साहेबांना आली. आणि त्याच्याकरता चांगल्या कामाची सुरुवात करत असताना ती आपल्या देवाऱ्यातून केली पाहिजे, म्हणून मी ती केली. विरोधाच्यावर महापालिकेची जबाबदारी इथं आव्हान वाटतंय का तुम्हाला की लढण्यासाठी ही पुस्तक प्रेरणा देत? नक्कीच 100% आव्हान हे आहेच. आणि मला वाटतं की थोडं मी त्याच्यामध्ये थोडं पारायण वगैरे जे शब्द आलाय ना, हा पारायण शब्द नाहीये, त्याचं वाचन म्हणावं लागेल. कारण पारायण हे गुरुग्रंथांचं होतं, पारायण हे ज्ञानेश्वरीचं होतं. पारायण हे जे काय आहे ना, नरकातला स्वर्ग हा त्यांचा एक त्यांनी घेतलेला कटू अनुभव आहे. त्यामुळे मला वाटतं की ह्याच्यातून हे प्रेरणादायी पुस्तक आहे. हे आपलं त्याला आत्मचरित्र म्हणता येणार नाही, परंतु त्यांना जो काही कटू अनुभव त्या 105 दिवसांमध्ये जेलमध्ये आला, तर त्या 105 दिवसांचं त्यांनी केलेले वर्णन आहे. त्यामुळे ह्याचं पारायण होणार नाही, परंतु मी प्रत्येक शिवसैनिकाला, मी आता काल सुद्धा मी संजय राऊत साहेबांना विनंती केलेली आहे की मला पुणे आणि मला पुण्याबरोबरच मला महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यातून मला या पुस्तकाची मागणी झाली आहे. कारण मी माझा एक फोटो माझ्या पेजवरतून टाकलाय ते पुस्तक घेऊन. कारण तिथं त्या ठिकाणी 3-3.5 हजार पुस्तकं मुंबईमध्ये गेली. त्यामुळे पहिल्या दिवशी तिथं आम्हाला पुस्तक मिळालं, आम्हाला 3 ते 4 पुस्तकं फक्त मिळाली जे आम्ही आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांकडे आहेत. परंतु मी कालच संजय राऊत साहेबांना सांगितलं की मला पुणे शहर आणि इतर भागासाठी ज्या ज्या ठिकाणी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महानगरपालिका कॉल झाल्या त्या ठिकाणी मला ही पुस्तकं द्यायची आहेत. आणि त्या ठिकाणावरून फार मोठ्या प्रमाणात माझ्याकडे मागण्या आल्या. त्यामुळे मला या पुस्तकांची उपलब्धता करून द्यावी. आता तुम्ही म्हणले यशस्वी विरोधी पक्ष म्हणून राजकारण करायचं असेल ते पुस्तक वाचा. शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं पुस्तकाचं. आता शरद पवारच कुठेतरी सत्तेच्या वाटेवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा. या सगळ्या पार्श्वभूमीवर काय वाटतं तुम्हाला त्यांच्या? मला
त्या विषयावर मी नाही बोलत, परंतु मला ह्या विषयावरती एक सांगावंसं वाटतं की मी त्याच्यामध्ये जे काय बाजीराव मोदी म्हणजे मोदींना जी उपमा दिली की बाजीराव मोदींची उपमा दिलेली आहे. आणि मला वाटतं बाजीराव हे कुठे होते हे पुणेकरांना सांगायची गरज नाही. थोरले बाजीराव, हे थोरल्या बाजीरावांनी अटकेपार झेंडे लावले होते. आणि ह्याच्याकरता ह्याच्यामध्ये विशेषतः पुणेकरांसाठी मला वाटतं बाकीचे इतर ठिकाणचे भाजप वाचल का नाही माहित नाही, परंतु पुण्यातल्या भाजपवाल्यांनी तर 100% याचं पाठांतर केलं पाहिजे. कारण बाजीराव मोदी म्हणले त्यांना. बाजीराव मोदी म्हणजे थोरले बाजीराव हे असे होते, ह्याच्यातून एकंदर कळतंय की त्यांना ज्या ज्या ठिकाणावरून मदत मागितली त्या ठिकाणी ते अतिशय धाडसाने त्या ठिकाणी गेले. अटकेपार झेंडे लावायचं काम पुण्यामधून झालं आणि त्यामध्ये त्यांना बाजीराव मोदी म्हटलंय. त्यामुळे मला वाटतं की पुणेकरांना तर पुणे शहराला तर मी तर बघा ते काय घेतील मला माहित नाही, परंतु मी तर पुस्तक घेऊन ते वाचतोय. आणि अटकेपार झेंडे पुण्यातल्या बाजीराव पेशव्यांनी लावले होते आणि मला वाटतं की मला सुद्धा त्याच पद्धतीने शिवसेनेचा भगवा झेंडा हा पुणे महानगरपालिकेवर फडकवायचा आहे. त्यामुळे मला वाटतं की ह्या पुस्तकाचं मार्गदर्शन घेऊन मोदी साहेबांनी मार्गक्रमण केलं. मी सुद्धा पुणे शहर आणि मला पिंपरी चिंचवडची सुद्धा जबाबदारी मिळालेली आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही भागांमध्ये मी शिवसेनेचा भगवा झेंडा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मी लावण्याचा प्रयत्न करणार. आता पण ज्या प्रकरणात संजय राऊतांना अटक झाली होती तर त्या प्रकरणातल्या पीडितांच्या बाबत कधी तुम्ही त्यांचा आवाज ऐकलाय का? त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही काय करताय? ते मला वाटतं की ते आता आजही नरकातच जगतात. नाही हे प्रकरण जे स्वर्ग शोधायचं हे जे काही प्रकरण आहे ना हे संजय राऊत साहेबांवरती जे शेकलं गेले ते पत्राचाळीचे प्रकरण आहे. आणि ह्या पत्राचाळीचे प्रकरण मी अजून पण मी आत्ताच म्हणजे आजच मला वाटतं की पहाटे मी ज्यावेळेस पुस्तक वाचायला बसलो होतो त्याच वेळेस मी एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.